बीडच्या परळी दौऱ्यावरती असणाऱ्या आमदार सुरेश धस यांना विरोध झालेला आहे। परळीमध्ये आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। परळीची बदनामी केल्याचा आरोप करत त्यांचा ताफा अडवण्यात आला। परळीनंतर शिरसाळामध्ये सुद्धा आमदार सुरेश धस यांना जोरदार विरोध करण्यात आला। सुरेश धस यांच्या ताफ्यासमोर जोरदार घोषणाबाजी झाली। आम्ही सुद्धा आष्टीमध्ये आल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवू। भाजप आमदार सुरेश धस यांनी आंदोलकांना हे खुलं आव्हान दिलेलं आहे। लोकशाही मार्गाने रस्त्याच्या कडेला उभं राहून काळे झेंडे दाखवणार असं धस यांनी म्हटलंय। आउटपुट घ्या नाही आष्टीला यायचं। आम्ही आष्टीला आल्याच्या नंतर काळे झेंडे दाखवू, परंतु रस्त्याच्या कडेला बाजूला उभं राहू, असं गाड्याला आडवं जाऊन नाही बरं का। लोकशाही मार्गाने काळे झेंडे दाखवू। हे तुमची लोकशाही नाही, ठोकशाहीच्या मार्गाने तुम्ही जाताय, परंतु ही ठोकशाही टिकत नसती। आता निमी अर्धी ठोकशाही झेलत गेली तरी सुद्धा यांना कळना म्हणल्यावर मग काय करावं।